आधी आपल्याला दिसतो कराचीच्या क्लिफ्टन रोडवर असलेला बंगला. बंगल्याचं नाव व्हाईट हाऊस. चकचकीत बंगला, आलिशान, दिमतीला परदेशी मुले, बंगल्याच्या स्विमिंग पूलमध्ये सुद्धा परदेशी मुले. हमजाची पावलं हळूहळू रूमकडे पडतात. आता आपल्याला व्हाईट हाऊस, क्लिफ्टन रोड यावरूनच बडे साहब कोण याचा अंदाज आलेला असतो. पण खरा विषय असतो एंट्रीचा. आधी दिसतो फोटो, तोच डोळ्यांवर लाल रंगाचा गॉगल, उजव्या हातात पकडलेली सिगरेट आणि चेहऱ्यावर माज दाऊद इब्राहिम कासकरचा फोटो. पण फोटो दिसल्यानंतर कॅमेरा पॅन होतो आणि बडेसाहेब म्हणून दाऊदच दिसतो. अंथरुणाला खिळलेला दाऊद, ऑक्सिजन मास्क लावलेला आणि मृत्यूशी झुंज देणारा दाऊद. बडेसाहेब म्हणून इम्रान हाशमी दिसणार का की दुसरं कोणी दिसणार, अशा बऱ्याच चर्चा झाल्या. पण बडेसाहेब ज्या पद्धतीने दिसले तिथेच खरा ट्विस्ट आला. धुरंधर 2 मध्ये बडेसाहेब म्हणून दाऊद दिसतो, त्याचा होल्ड लक्षात येतो. पण ही दाऊदची गँगस्टर बनायची स्टोरी नाही, ही दाऊदची बडेसाहेब बनायची स्टोरी. त्याच्या पाकिस्तान मधल्या ताकदीची आणि रहमान डकेतने दाखवलेल्या लायकीची स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सुरुवात अर्थात एंट्री पासून. एंट्रीच्या सीनलाच धुवा होतो, कारण बडेसाहेब या कॅरेक्टर बद्दल प्रचंड हाईप तयार झाली होती. पहिला पार्ट बघणाऱ्या अनेकांचा, खरं सांगायचं तर माझाच अंदाज होता की बडेसाहेब हे कॅरेक्टर प्रचंड मासी दाखवलं जाईल. त्याच्यासाठी खास बीजीएम असेल, स्लो मोशन मध्ये चालत येणं वगैरे टिपिकल बॉलिवूड विषय असेल. पण तसं घडतच नाही. पिक्चरची स्टोरी जशी कराचीमध्ये शिफ्ट होते तसा बडेसाहेबचा उल्लेख येतो. रहमान डकेतला मारण्यामागे बडेसाहेबचाच आदेश होता असं दाखवलं जातं, जे प्रत्यक्षात घडलं होतं असंही सांगतात. त्यानंतर अंथरुणाला खिळलेला दाऊद जेव्हा दिसतो तेव्हा जमील जमाली त्याची ओळख करून देतो, दाऊद भाई बंबईवाले. आता दाऊद अंथरुणाला कशामुळे चिटकतो, कोणामुळे चिटकतो, ही अवस्था का होते हे पिक्चरच्या शेवटी कळेल. उगाच स्पॉइलर देऊन चव घालवत नाही. असो, पण धुरंधर 2 मध्ये कराचीच्या व्हाईट हाऊसचा रेफरन्स अगदी डिट्टो दाखवलाय. दाऊद बद्दल इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस काढली होती. त्यात त्याचे पाकिस्तान मधले 2 पत्ते देण्यात आले होते. 38 डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटी मधलं घर नंबर 37 आणि क्लिफ्टन रोड एरिया मधलं व्हाईट हाऊस. हा क्लिफ्टन रोड एरिया म्हणजे कराची मधला प्रचंड पॉश एरिया. इथले रस्ते सुंदर, तिथं गर्दी नाही. ह्या भागात माणूस तेव्हाच यायचा जेव्हा त्याचं इथं घर असायचं किंवा जेव्हा त्याला इथं बोलवलेलं असायचं. तो जिथं राहायचा ते व्हाईट हाऊस म्हणजे फक्त एक बंगला नव्हता, तर एकेका मजल्याचे 5 बंगले इथे एकत्र होते. 2 मुख्य बंगले पांढऱ्या रंगाचे, त्यामुळेच नाव व्हाईट हाऊस. पण इथं कोण राहतं याचं उत्तर कोणीच द्यायचं नाही, कारण कराचीमध्ये कुरूल होता. दाऊदचं नाव घ्यायचं नाही. दाऊद इथं सुलतान शाह हे नाव घेऊन राहायचा. 93च्या स्फोटानंतर दुबईला राहणं शक्य नाही याचा अंदाज दाऊदला होता. त्या दुबईमध्ये छोटा राजन आणि डी कंपनीमध्ये टोळी युद्ध सुरू झालं आणि दुबईने दाऊदला एक्झिटचा इशारा दिला. त्यानंतर त्याचं आश्रयस्थान बनलं पाकिस्तान. इथं त्याला थेट ISIचा सपोर्ट होता, त्यामुळं ताकद वाढवायला वेळ लागला नाही. दाऊदने ISI आणि पाकिस्तानी लष्कराला सोबत घेऊन अफाट ताकद उभी केली. मुळात दाऊदचं नेटवर्क जगभर पसरलं होतं. पाण्यासारखा पैसा होता. कित्येक देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी असले तरी ऑन पेपर दाखवता येतील असे बिझनेस होते. त्यामुळं पैशांच्या जोरावर त्याने पाकिस्तानच्या सिस्टीम मध्ये आपलं स्थान भक्कम केलं. हे स्थान इतकं भक्कम होतं की कोण दाऊद कशाला पाकिस्तानमध्ये राहील असं म्हणणारे पोलीस आणि लष्करी अधिकारी दाऊदच्या मुलीच्या लग्नाचा सगळा बंदोबस्त बघत होते. पाकिस्तानच्या सिस्टीमला दाऊदचा फायदा होता, तो अर्थातच पैशांमुळे. पण ISIला दाऊदचा फायदा होता कारण दाऊदचं भारतातलं नेटवर्क. भारतात नकली नोटा पाठवण्याचं रॅकेट पाकिस्तानमधून ऑपरेट व्हायचं, पण या नोटा भारतात पोहोचवण्यात दाऊदचा वाटा मोठा होता. युनुस अन्सारी हा दाऊदचा नेपाळमधला शूटर. तो नकली नोटांचं सगळं नेटवर्क सांभाळायचा. दाऊद शस्त्रांचा व्यापार करायचा. ही शस्त्र भारतात पाठवण्यासाठीचं नेटवर्क त्याच्याकडेच होतं. एवढंच नाही तर कराचीमध्ये स्वस्तात तयार होणारे अंमली पदार्थ तो पंजाबमध्ये पाठवायचा आणि त्यातून पैसे छापायचा. थोडक्यात भारताला पोखरायला ISIला जे जे करायचं होतं त्या प्रत्येक गोष्टीत दाऊद भक्कम होता. 26/11च्या हल्ल्यानंतर मास्टर माइंड म्हणून वेगवेगळी नावं समोर आली. यात मुख्य सूत्रधार म्हणून झकीउर रहमान लखवी या लष्कराच्या अतिरेक्याचं नाव चर्चेत आलं. पण त्याच वेळी या हल्ल्यात दाऊदचा सहभाग असल्याची बातमी आली होती, जी लखवीच्या चर्चेमुळे दबली गेली. भारतातल्या काही पत्रकारांनी तेव्हा निरीक्षण नोंदवलेलं की लखवीची चर्चा अमेरिकन मीडियाने घडवून आणली.
लखवींना अतिरेक्यांना ट्रेनिंग देण्याचं काम केलं होतं, पण कसाबनं चौकशीत आपण दाऊदच्या मालकीच्या MV अल्फा या बोटीनं पाकिस्तानची सीमा ओलांडली असं सांगितलं. पण या बोटीचा तपासच झाला नाही एवढा होल्ड दाऊदने जमवला होता. धुरंधर 2 मध्ये मेजर इक्बालचा एक डायलॉग आहे, बडे साहब को पलकों पे बिठा के रखा है. दाऊदला पाकिस्तानी यंत्रणा इतकं जपायच्या याचं एक कारण त्याच्याकडून मिळणारं फंडिंग होतं. खोट्या नोटांचं नेटवर्क चालवणाऱ्या खनानी ब्रदर्सला दाऊदचं फंडिंग होतं. पाकिस्तान मधल्या अनेक हाय प्रोफाईल बिझनेस मध्ये दाऊद सेट होता. त्यात अंमली पदार्थ, आर्म्स डिलिंग, सट्टा, जुगार यातून दाऊद पाकिस्तानमध्ये पॅरलल इकॉनॉमी चालवायचा. पाकिस्तानी फायनान्सर आगा हसन अबेदीनं बँक ऑफ क्रेडिट अँड कॉमर्स इंटरनॅशनल उभी केली होती. ही बँक जेव्हा बुडाली तेव्हा त्यात दाऊदचे 1200 कोटी बुडाले. एका बँकेत 1200 कोटी लावण्या इतका पैसा दाऊदकडे होता. धुरंधर 2 मध्ये नरेंद्र मोदींना उद्देशून दाऊदचा एक डायलॉग दाखवलाय, चाय वाले ने तंग करके रखाय. याचं एक इंटरेस्टिंग रेफरन्स आहे. डॉन नावाच्या पाकिस्तानी माध्यम संस्थेनं 2014 मध्ये एक बातमी दिली होती. त्या बातमीचं हेडिंग होतं, मोदी सेज इफ ही बिकम्स PM ही विल हंट दाऊद. मोदींनी एका गुजराती चॅनलला दिलेल्या मुलाखतीत दाऊदवर भाष्य केलं होतं. याचाच संदर्भ डॉननं दिला आणि त्याची बरीच चर्चा झाली. अर्थात दाऊदला भारतात आणणं जमलं नाही, कारण त्यात पाकिस्तान आणि अमेरिकेची CIA यांनी बरेच अडथळे आणले. पण या सगळ्यात दाऊद पाकिस्तानात सेट झाला. मध्यंतरी त्याचं ऑपरेशन झाल्याची बातमी आली. गँग्रीन झाल्यामुळे त्याच्या पायाची बोटं कापून टाकण्यात आल्याचं बोललं गेलं. त्या ऑपरेशन वेळी त्याच्या सुरक्षेची सगळी जबाबदारी पाकिस्तानी लष्कराने पाहिली. याच रेफरन्सने धुरंधर 2 मध्ये मेजर इक्बाल म्हणतो, हम माय बापो के भी बाप होते हैं. धुरंधर 2 मध्ये दाऊद अंथरुणाला खिळलेला जवळपास संपलेलाच दिसतो. तो एकाच वेळी पाकिस्तानची सिस्टीम ऑपरेट करत असतो. पण हे झालं पिक्चरचं. खऱ्या आयुष्याचं काय? तर खऱ्या आयुष्यात दाऊद जिवंत आहे की मेलाय याचं गोड आहेच. कारण मागची कित्येक वर्ष त्याचा एकही फोटो समोर आलेला नाही. पण हा, तो ऍक्टिव्ह असल्याच्या बातम्या त्याच्या शूटर्सला पकडल्यावर, त्याने उभारलेली सिस्टीम पोखरल्यावर येतच असतात. आणि कधी आल्या नाहीतच तर छोटा शकीलच्या धमक्यांमधून दाऊदचं नाव पुढे येतच. जाता जाता पिक्चर मध्ये सुरुवातीला फक्त डायलॉग मधून दिसलेला पण रहमान डकेत विरुद्ध दाऊद या फाईटची स्टोरी सांगणारा किस्सा. दुबई मधून शिफ्ट झाल्यानंतर दाऊदची सगळी फॅमिलीच पाकिस्तानमध्ये सेटल झाली. दाऊदचा भाऊ नूराला कराची मधली एक प्रॉपर्टी आवडली होती. प्रॉपर्टी म्हणजे जमीन होती, मोक्याच्या जागी असलेली. पण या जागेचा मूळ मालक ही जागा विकायलाच तयार नव्हता. नूराने त्याला धमकावलं तरी तो नकारावर ठाम राहिला. नूराचा त्रास वाढायला लागला तेव्हा या जमीन मालकाने आपला नातलग असलेल्या रहमान डकेतच्या कानावर ही गोष्ट घातली. रहमानने दाऊदला फोन केला. दाऊदने त्याला तू याच्यात लक्ष घालू नको असं सांगितलं. रहमानला शिव्या घातल्या. रहमानने नूराला उचलून आणलं, चेहऱ्यावर सिगरेटने चटके दिले. दाऊदने नूराला सोडण्याची भीक मागितली, म्हणेल ते द्यायला तयार झाला. रहमानच्या पोरांनी दाऊदला नूराच्या किंचाळण्याचा आवाज ऐकवला आणि मग गोळ्या मारून संपवलं. दाऊद ISIचा लाडका होता, रहमान सुद्धा होता. दाऊद इंटरनॅशनल कंपनीचा बॉस होता आणि रहमान डकेत लियारीचा बादशाह. अर्थात दाऊदनेच त्याला संपवल्याचं सांगण्यात येतं, पण त्याआधी रहमानने पिक्चर दाखवला होता. पाकिस्तानच्या बडे साहेबच्या भावाला संपवून आणि ज्या जमिनीचा हट्ट करत होता त्याच जमिनीत गाडून